तुंगमधील ICICI बँकेत खोटे सोने तारण ठेवून बँकेची 4,06,986 रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणी बँक मॅनेजर नानासो किसन सरक वर्ष 40 राहणार तुंग यांच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नौशाद शेखर जमादार राहणार तुंग, नेमिनाथ धनपाल गलाडगे राहणार जैनवस्तीजवळ कसबे डिग्रज आणि जगदीश आदिनाथ पाटील राहणार बागणी तालुका वाळवा अशी गुन्हा दाखल झालेली नावे आहेत। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी नौशाद जमादार याने दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी तुंगमधील ICICI बँकेत 37.79 ग्रॅम वजनाचे एक सोन्याची चेन, त्याचे नेट वजन 35 ग्रॅम सोने तारण म्हणून गहाण ठेवले आणि वार्षिक 14.45 व्याजदराने संशयित नौशाद याने 1,22,858 रुपये कर्ज घेतले। त्यानंतर नौशादने पुन्हा 19 डिसेंबर 2022 रोजी बँकेत 29.90 ग्रॅम, त्याचे नेट वजन 29.90 ग्रॅम आणि 32.80 ग्रॅम वजनाचे अशा दोन सोन्याच्या चेन गहाण ठेवून 14.45 रुपये वार्षिक व्याजदराने 2,23,886 रुपये कर्ज घेतले। त्या कर्जाची रक्कम त्याने ICICI बँक शाखा तुंग येथील त्याचा अकाउंट नंबर घेतला। त्यानंतर 17 जानेवारी 2023 रोजी बँकेचे ऑडिट झाले। त्यावेळी बँकेत असलेल्या सर्व गहाण सोन्याची तपासणी झाली। यामध्ये सोनार शीतल शाह यांनी बँकेतील संशयित आरोपी नौशाद यांनी ठेवलेल्या सोन्याची तपासणी करून सदरचे सोने हे खोटे असल्याचे प्रमाणपत्र दिले असता संशयित आरोपी नौशाद जमादार यांनी बँकेत वेळोवेळी खोटे सोने तारण ठेवले। तसेच संशयित आरोपी नेमिनाथ गलाडगे आणि जगदीश पाटील यांनी ते सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र सादर करून बँकेची 3,45,864 आणि त्यावरील 19 जानेवारी 2023 रोजी अखेरचे व्याज रक्कम ₹61,100 अशी एकूण 4,06,986 रुपयांची फसवणूक केली आहे म्हणून फिर्यादीने या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिघांविरोधात 4 मार्च रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे। तर पोलीस पुढील तपास करत आहेत।